गणेशाय नमः। श्री सरस्वतीभ्यो नमः। श्री गुरुभ्यो नमः। महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुण्डरीकाय धातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम् कलाकङ्कतेजोऽधिकामोऽधिवक्त्रम् खलानिशवादापनोदारदक्षम् समाधिस्थमूर्ति भजे ज्ञानदेवम्। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा। नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा। नमो सद्गुरु भास्कराज्ञानमूर्ति। नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गंगा विशुद्धं नित्यपादस्पर्शं सरोवेष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजं। तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यास योगम्। मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ निधि नमो नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रय जननी देवाची। सर्वांनी ते भगवान श्रीकृष्णाचं एकाग्र चित्ताने भजन करायचंय। हो श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोविंद राधे 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 गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे श्री राधे राधे काळी वाजवता गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे बोलो गोपाल गोविंद राधे बोलो गोपाल राधे 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 गोविंद गोविंद राधे
राधे राधे गोविंद गोविंद राधे हॅलो जय हो गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे बोलो गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे बोलो 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 गोपाल राधे 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 बोलो गोविंद राधे 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 बोलो गोविंद राधे जय हो गोविंद राधे गोपाल राधे हे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे बोलो गोपाल राधे गोविंद राधे बोलो गोपाल हे राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे हे गोविंद राधे गोपाल हे राधे गोविंद राधे गोपाल हे राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 आरा रे गोपाल कृष्ण भगवान की जय श्रीमद भागवत महापुराण की जय श्री शुकाचार्य महाराज की जय 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 श्री राधे जय जय श्री राधे श्याम परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर अकारण करुणा वरुणालय भक्त वांछित पितांबरधारी लाल कृष्ण लालमयंकी मूर्ती स्वरूप श्रीमद भागवत महापुराण अखिल कोट ब्रह्मांड नायक राजाधिराज पंढरीश पांडुरंग परमात्मा मुक्त कैवल्य केजुनिधी माऊली ज्ञानोबराया जगद्गुरु तुकोबराया आदिशक्ती मुक्ताई माता सद्गुरु गंगागिरीजी महाराज सद्गुरु नारायणगिरीजी महाराज माझे गुरुवारी स्वामी रामानंद गिरीजी महाराज महंत गुरुवारी रामगिरीजी महाराज यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून आजचा हा कथेचा प्रथम दिवस श्री क्षेत्र हिंगोनी धनाड पाटील यांच्या वस्तीवरती ज्या निमित्ताने
सुंदर असं आपण या श्रीमद भागवत कथेचं आयोजन नियोजन केलंय. ते निमित्त म्हणजे कैलासवासी वेणुनाथ चिमाजी पाटील धनाड उर्फ दादांच्या ह्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने, वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने धनाड पाटील परिवाराने सुंदर श्रीमद भागवत महाकथेचं आयोजन केलंय. परिवारामधील सर्व सदस्य आता, त्याचप्रमाणे श्री कारभारी विनोद पाटील धनाड दादांचे चिरंजीव आहेत. त्याचप्रमाणे रामनाथ विनोद पाटील धनाड दुसरे चिरंजीव, त्याचप्रमाणे श्री संजय विनोद पाटील धनाड, त्याचप्रमाणे राजेश विनोद पाटील धनाड, 4 चिरंजीव दादांचे. त्याचप्रमाणे नातू असेल विनोद भाऊ असेल, त्याचप्रमाणे आमचे चिरंजीव शेखर भाऊ असेल, दादांच्या कन्या असणाऱ्या सौ छाया देवानराव पाटील डुकरे, चिरंजीव नातू दादांचा असणारे आमचे युवराज असेल, तुषार असेल, संपूर्ण धनार पाटील परिवार. कारण वडिलांच्या ऋणात तर उत्तीर्ण होऊ शकत नाही, पण एक खऱ्या अर्थाने आम्ही जे चिंतन करतोय, भजन करतोय, त्यांच्या निमित्तानं जे अन्नदान असेल, कारण जीवाने एकदा देहाचा त्याग केला का आम्ही हे महत्वाचे विधी करत असतो, कर्मकांड करत असतोय. कारण ह्या आत्म्याला त्या भगवंताच्या दरबारामध्ये जाण्यासाठी 1 वर्ष लागतंय. वर्षभरामध्ये त्या व्यक्तीच्या नावाने अन्नदान असेल, ज्ञानदान म्हणजे कथा आलं, कीर्तन आलं त्याच्यामध्ये, नाही का? कुठलंही दान असो, वर्षभरामध्ये त्या व्यक्तीच्या नावानं आम्ही जे दान करतोय, कारण हे कथेच्या माध्यमातून केलेलं नामस्मरण असेल, वर्षभरामध्ये आम्ही जे दान कर्म केलेलं असेल, ज्ञानदान केलेलं असेल, याचं पुण्य त्या भगवंताच्या दरबारामध्ये त्या आत्म्याला मिळत असते, त्या व्यक्तीला मिळत असते. कारण वर्ष श्राद्धाच्या दिवशी हा आत्मा भगवंताच्या दरबारामध्ये खरा उपस्थित होतोय, आणि त्या दिवशी तिथं गेल्यावरती आयुष्यभर त्या व्यक्तीच्या नावाने आम्ही जे दान केलेलं असेल, त्या दानाचं पुण्य त्या व्यक्तीच्या पारड्यामध्ये खऱ्या अर्थाने पडत असते. कुठलंही दान असो, एखादा गरीब असेल त्याला दान केलंय, अन्नदान केलंय, कथा कीर्तन म्हणलं की ज्ञानदान, याला सुद्धा ज्ञानदान म्हटलेलं आहे. भजन जे नामस्मरण भगवंताचं आम्ही करतोय, त्या नामस्मरणाचं पुण्य सुद्धा त्या व्यक्तीच्या पारड्यामध्ये पडत असतं. म्हणून हिंदू धर्मामध्ये एवढी गोड पद्धत आहे का वर्षभरामध्ये आम्ही सर्व भजन कीर्तन अन्नदान ज्ञानदान आमच्या हातून घडलं पाहिजे. कारण आयुष्यभर कमवलेलं त्या व्यक्तीला पुण्य, आणि वर्षभरामध्ये प्लस त्या व्यक्तीला हे पुण्य त्याच्यामध्ये ऍड होत असतं. आणि वर्ष श्राद्धाच्या दिवशी त्या व्यक्तीला खऱ्या अर्थाने भगवंताच्या दरबारामध्ये सद्गती प्राप्त होत असती. कारण त्या दिवशी भगवान परमात्मा ठरवतोय आम्हाला नरकाला पाठवायचं, पुनर्जन्म द्यायचा का भगवंताच्या चरणाजवळ जागा द्यायची. ज्याचं आयुष्यामध्ये पुण्य चांगलं असेल त्याला खऱ्या अर्थाने भगवंताच्या चरणाजवळ जागा मिळत असती. मी तर म्हणून खऱ्या अर्थाने दादांना भगवंताच्या चरणीत जागा भेटणार आहे. कारण श्रीमद भागवताचा हा यज्ञ खूप मोठा आहे. श्रीमद भागवत हे साधा ग्रंथ नाहीये, कारण भगवंताचे वाङ्मय स्वरूप श्रीमद भागवत आहे, नाही का? समस्त वेद उपनिषदाचे सार असणारं श्रीमद भागवत आहे. सर्व पुराणाच्या कलशस्थानी असणारं श्रीमद भागवत आहे. व्यातीस शांती समाजास क्रांती करून देणारं श्रीमद भागवत आहे. त्याचप्रमाणे विशुद्ध प्रेमशास्त्र श्रीमद भागवत आहे. त्याचप्रमाणे नरास नारायण प्राप्त करून देणारं श्रीमद भागवत आहे. खऱ्या अर्थाने ज्ञान वैराग्य भक्तीचा संगम खऱ्या अर्थाने श्रीमद भागवत आहे. सर्व भागवताचं तत्व प्रकाशित करणारं ही श्रीमद भागवत महापुराण आहे. मृत्यू भय मुक्ती करून देणारं श्रीमद भागवत आहे. आणि पंचम वेद श्रीमद भागवत आहे. कारण हे श्रीमद भागवत म्हणजे 18 पुराणापैकी 17 पुराण वेगळे आणि 18वं पुराण म्हणजे श्रीमद भागवत आहे. म्हणून सुंदर असं आयोजन समस्त धनाड पाटील परिवाराने केलंय. आणि विशेष म्हणजे खऱ्या अर्थाने ज्यांच्यामुळे तुमचं सर्वांचं दर्शन झालं बरं का. खऱ्या अर्थाने आमचे सावंत मामा, आमच्या गाडे वस्तीचं वैभव असणारे
मामांमुळे एका त्याचा योग खऱ्या अर्थाने आला नाही का. मामांनी जास्त आगर धरला नाही. श्रीमद भागवत कथा करा आणि सर्व आमचे रामनाथ भाऊ असेल, कारभारी दादा असेल, यांनी सर्वांनी मामांचं जे म्हणणं होतं ते ऐकलं आणि खऱ्या अर्थाने मामांना धन्यवाद देणे या ठिकाणी मामाही उपस्थित आहे. तसं 1 महिन्यापासून सारखं याच कामामध्ये कथेचं नियोजन मामांना सर्व मामांनी खऱ्या अर्थाने नियोजन केलं. मामांना खरोखर मी धन्यवाद देईन. कथा करणं एवढं सोपं नाही हो. 1 दिवसाचं मुलीचं लग्न असलं तर माणूस 2 महिने त्या टेन्शन मध्ये असतो. पण 7 दिवस हा कार्यक्रम करायचा आहे. दररोज नंतरचं भोजन असेल, दररोजचा कार्यक्रम असेल, एवढं सोपं नाही ते. पण भगवंताचं कार्य आहे. आपण करायला सुरुवात केली की बरोबर तो भगवान परमात्मा करून घेतो असतो. पण करण्याची इच्छा पाहिजे नाही का? म्हणून मी खऱ्या अर्थाने कोळी कन्यापुत्र होती जी सात्विक, दादांच्या पोटी जन्माला आलेले मुलं खऱ्या अर्थाने भाग्यवान आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये कोणी श्राद्ध घालायला सुद्धा कोणाला वेळ नाही. पण खऱ्या अर्थाने सर्व हा परिवार आपल्या वडिलांचं हे श्राद्ध कर्म करत असताना मोठ्या उत्साहाने मोठ्या आनंदाने करतायत. म्हणून या परिवाराला मी धन्यवाद देईल. समोर बसणारे सर्वच आता सावंत मामा आहेत, त्याचप्रमाणे हिंगोलीवरून आलेले सर्वच आता गावातील ग्रामस्थ सर्वच आमचे सकाळी अण्णा धनाडा असतील, आमचे नाना भाऊ असेल, सुनील मामा सावंत असेल, आमचे सुनील भाऊ काळे असेल नाही का, धनाडा मामा सर्वच आता पाठीमागे बसणारे सर्वच, खोपडीवरून आलेले घनश्याम दादा असतील आमचे सर्व. बरं का सर्वांना आता सगळ्यांची नावं घेणं शक्य नाही. सर्वच आता सर्वांच्या चिरी नतमस्तक होतो. त्याचप्रमाणे या परिवाराची जावई असणारे दिवाणराव डुकरे पाटील असतील मामा, त्यांनाही खऱ्या अर्थाने धन्यवाद देतो. माता वर्ग असेल आणि व्यासपीठावरती जे गेली 7 दिवस ज्यांच्या भजनाने, कारण त्या भगवंताच्या चिंतनाने भजनाचा आनंद आपल्याला 7 दिवस घ्यायचा आहे. महाराष्ट्रातील एक नामवंत कलाकार मंडळी हे भेटणं एवढं सोपं नाही मामा. 4-4 महिने यांची बुकिंग करून ठेवा लागत असते, तेव्हा एक कलाकार मंडळी करत असतात. ते तबल्यावरती साथ करतायत. माझ्यावरती मोठ्या भावाप्रमाणे प्रेम करणारे नेहमी माझ्याबरोबर असतात. मूर्ती लहान आहे पण कीर्ती खूप मान आहे. आमचे तबल्यावरती साथ करतात संदीपजी महाराज वैद्य, खूप गोड हात. मृदंग सुद्धा एक जबरदस्त मर्दानी मृदंग वाजवतात ते. म्हणून संदीपजी महाराजांना खऱ्या अर्थाने धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे जे सिनसायझरवरती साथ करतात संजय महाराज जानराव, त्यांनाही खऱ्या अर्थाने धन्यवाद देतो. त्यांचं डबल काम आहे, टिबल काम आहे. गाणंही सिनसायझर वाजवणं बी आहे आणि इकडून ते बुलबुलवरती साथ करतायत. म्हणून संजयजी महाराजांना खऱ्या अर्थाने धन्यवाद देतो. त्यांच्याकरता एवढं जोरदार टाळ्या वाजवा. त्याचप्रमाणे जे पॅडवरती साथ करतायत सोमनाथ महाराज तुपे, त्यांनाही धन्यवाद देतो सोमनाथ महाराजांना. त्याचप्रमाणे आपल्या परिसराचं वैभव, कारण गाण्यामधली लपक, गाण्याचा गोडवा, आमचे संतोषजी दोडे सर तेही उपस्थित आहेत, आमचे बाळूभाऊ उपस्थित आहेत. आणि समोर आपण जे मातोश्री यूट्यूब चॅनल जे चित्रीकरण करताय, कारण आपल्या परिसराचं वैभव आहे. सद्गुरू गंगागिरीजी महाराजांच्या सानिध्यामध्ये खऱ्या अर्थाने आमच्या दत्ता भाऊंना धन्यवाद देईल. कारण नेहमी साधू संतांच्या सानिध्यामध्ये पारमार्थिक कार्यक्रमाचं यूट्यूब चॅनलवरती नेहमी टाकत असतात. खऱ्या अर्थाने आमच्या दत्ता भाऊला मातोश्री चॅनल त्यांनाही धन्यवाद देतो. आणि त्याचप्रमाणे इकडून समोर माझे शेजारी उभे आमचे चोपदार खोपडीकर वारकर, त्यांनाही खऱ्या अर्थाने धन्यवाद देतो. रुबाबदारी अगदी दाढी बिडी वशिक शोभणार आहे. म्हणून श्रीमद भागवत कथा अति दिव्य कथा आहे. कारण ही कथा जो प्रेमाने ऐकतो त्याच्या कानातून परमेश्वर त्याच्या हृदयापर्यंत पोहोचत असतोय. आणि ते असंच आहे ना, विहिरीजवळचा वाफा कोरडावून राहून जात असतो. ज्यांनी खऱ्या अर्थाने 1 महिन्यापासून ही मुली खटपट केली आहे, खूप रात्रंदिवस कथेचं नियोजन कसं करायचं, स्टेज कसं सजवायचं नाही का, मंडप कसा द्यायचा, हे मेन काम त्यांचं आहे खऱ्या अर्थाने. कारण आपल्या परिसराचा वैभव पुंतंबा क्षेत्री राहणारे, माझ्यावरती मोठ्या भावाप्रमाणे प्रेम करणारे आमचे श्यामदादा कणसे, साऊंड क्षेत्रामध्ये एक मोठं नाव आहे श्यामदादाचा. आणि कुठलाही कार्यक्रम असो, गरिबाचा असो श्रीमंताचा असो नाही का, पैशाचं त्यांचं काही जास्त काही नसतं, पण तो कार्यक्रम ते करणार. आणि त्याशिवाय त्यांना ते जे काम करतायत ना, साऊंड असेल, मंडप असेल,
हे स्टेज डेकोरेशन असेल, इतकं मन लावून करतायत ना, खऱ्या अर्थाने त्यांना त्या कार्य करत असताना स्वतः अंतकरणापासून त्यांना इच्छा असते की हा कार्य मोठं झालं पाहिजे, मन लावून करतात. म्हणून ते श्यामदादां करता येतात टाळ्या वाजवा. पाठीमागं सर्वच बरं करतात, आमचे विजू बोडुमे असे सर्वच आता परिचित अपरिचित. कारण अत्यंत दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती करून देणारी श्रीमद भागवत कथा आहे खऱ्या अर्थाने. जिसे सुनकर मिट जाती है जन्म जन्म की व्यथा, ये है हरि कथा, ये है हरि कथा, ये है हरि कथा, ये है हरि कथा. ये है हरि कथा, ये है हरि कथा, ये है हरि कथा, ये है हरि कथा. ओ इसी श्रवण से मिट जाती है, इसी श्रवण से मिट जाती है जन्म जन्म की व्यथा व्यथा. भागवता ताजी भागवता. श्रीमद भागवत महापुराण की जीवनातील सगळ्या प्रश्नाची उत्तरे देणारी ही श्रीमद भागवत कथा आहे. कारण श्रीमद भागवत कथा ही मंदिरातील देवतेची कथा नाही, प्रत्येक घराला मंदिर बनवणारी कथा आहे. प्रत्येक घराला मंदिर बनवणारी खरी कथा आहे. आपल्या घराचं मंदिर व्हावं असं वाटत जर असेल ना, आम्ही श्रीमद भागवत कथेचं श्रवण केलं पाहिजे. घराचं मंदिर करणं खऱ्या अर्थाने ही ताकद श्रीमद भागवत कथेची. मला असं वाटतंय घर सुद्धा मंदिर होऊ शकतं, होऊ शकतं ना. आपण कधी आळंदीला जर गेलात ना, आळंदीला जर गेलात, ज्या ठिकाणी माऊली ज्ञानोबरायाची समाधी ती सुद्धा मंदिर आहे. या त्या ठिकाणी आमचे काका सब्बू असेल, त्यांनाही धन्यवाद देतो. त्यांच्याबरोबर आलेले आमचे त्यांनाही धन्यवाद देतो. कारण माऊली ज्ञानोबरायाची समाधी ज्या ठिकाणी, तिथं जर आम्ही गेलो, ती सुद्धा एक मंदिर आहे. आणि ज्या सिद्ध बेटामध्ये माझे माऊली ज्ञानोबा राहिले, ते सिद्ध बेट सुद्धा आज एक मंदिर बनलेलं आहे. आम्ही देहूला जर गेलो ना, ज्या ठिकाणी माझे जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठाला गेले, त्या ठिकाणी सुद्धा मंदिर आहे. आणि माझे जगद्गुरु तुकोबाराय ज्या ठिकाणी राहत होते त्या वाड्यामध्ये, ती सुद्धा आज मंदिर बनले. श्रीमद भागवत कथेची ताकद आहे का घराचं सुद्धा मंदिर करण्याची खऱ्या अर्थाने ताकद आहे. आपल्याच वैजापूर तालुक्यातील श्री क्षेत्र बाभुळगाव गंगा, कारण त्या ठिकाणी साक्षात पांडुरंग परमात्म्याचा अवतार भगवान शिव चिदंबर स्वामींचा अवतार. कारण त्याच भूमीमध्ये जन्माला आलेले, आपल्याच भूमीमध्ये जन्माला आलेले दास राजाराम महाराज बाभुळगाव क्षेत्रामध्ये जन्माला आले. पण दास राजाराम महाराजांची ताकद एवढी मोठी होती का कर्नाटकवरून भगवान परमात्म्याला ते बाभुळगावामध्ये घेऊन आले. आणि ज्या ठिकाणी भगवान परमात्मा आज उभे आहेत ना, ते कुठलं मंदिर नव्हतं, पण दास राजाराम महाराजांचं घर होतंय. आणि त्या घराचं मंदिर खऱ्या अर्थाने दास राजाराम महाराजांनी केलं. घराचं मंदिर करण्याची ताकद खऱ्या अर्थाने संतांमध्ये असते. ती ताकद दास राजाराम महाराजांमध्ये आहे. आज भगवान परमात्मा 200 वर्षापासून त्या ठिकाणी उभा आहे. तेव्हा होतो तुकाराम, आता झालो राजाराम. तेव्हा होतो तुकाराम, आता झालो राजाराम. कोण म्हणतंय? राजाराम महाराजांचं अभंग आहे. त्यावेळेस जगद्गुरु तुकोबाराय होतो, पण राहिलेले अभंग शिल्लक राहिले होते. म्हणून या जन्मामध्ये राजाराम महाराजांनी ते अभंग पूर्ण केले.
आजही बाबुळगावामध्ये जे हस्तलिखित अभंग आहेत ना, ते 1,51,191 अभंग राजाराम महाराजांनी लिहिलेले. ती संकल्पना खऱ्या अर्थाने राजाराम महाराजांनी पूर्ण केली. म्हणून घराचं मंदिर करण्याची ताकद खऱ्या अर्थाने संतांची असते, लक्षात घ्या. म्हणून श्रीमंतीपेक्षा समाधान जास्त महत्वाचं आहे, नाही का? त्या भगवंताने आम्हाला हा जन्म दिलाय, आमचं भाग्य आहे हो. महाराष्ट्रामध्ये आम्ही जन्माला आलोय, केवढं मोठं भाग्य आपलं म्हणावं लागेल हो. कारण आमच्या महाराष्ट्राला संत भूमी म्हटलेलं आहे आणि आमच्या देशाला देवभूमी म्हटलेलं आहे. पण महाराष्ट्राला संत भूमी का म्हटलं हो? जेवढे संत या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले ना, एवढे संत आतापर्यंत कुठेही जन्माला आले नाही. कारण मी नेहमी म्हणत असतो, या महाराष्ट्रामध्ये संत जर जन्माला आले नसते ना, तर आमच्या महाराष्ट्राचा बिहार किंवा पाकिस्तान व्हायला वेळ लागला नसता. ही ताकद त्या संतांची. आपलं तर एवढं भाग्य म्हणावं लागेल का आपण सद्गुरू गंगागिरीजी महाराजांच्या सानिध्यामध्ये जन्माला आलोय, सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांच्या सानिध्यामध्ये आम्ही जन्माला आलोय. केवढं भाग्य आहे आमचं. कारण आमच्या दृष्टीनं कधी आम्ही जगाच्या मालकाला बघितलं नाही, पण भगवंताला दाखवण्याचं काम संतांनी खऱ्या अर्थाने केलंय. आम्ही तर एवढं भाग्यवान आहे बरं का. सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांना उघडे परब्रह्म म्हणायचं, नाही का? ताकद होती महाराजांची. आमचं तर ज्यांचं मस्तक महाराजांच्या चरणावरती टेकलंय ना, ते तर खऱ्या अर्थाने खूप मोठे भाग्यवान आहे. आजही ज्यांचं मस्तक सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांच्या चरणावरती टेकलंय ना, आजही आमच्या मस्तकाला महाराजांच्या चरणाचे रजक्कन लागलेले असतील. किती भाग्यवान आहोत आपण. ह्याच दृष्टीने सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांना आम्ही बघितलंय, सद्गुरू गंगागिरीजी महाराजांना आम्ही बघितलं नाही, पण खऱ्या अर्थाने सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांना आपण आमच्या दृष्टीने बघितलंय. आणि ह्या गोदा काठावरती आम्ही जन्माला आलोय. केवढं भाग्य आहे आमचं. कारण माऊलीत ज्ञानावार आहे म्हणतात, गोदा तटे निर्मळे देव देवींची रावळी, संत महंत मिळे दिवस जाय सुखाचा. हा गोदावरीचा काठ एवढा पवित्र काठ आहे. कारण नाशिक पासून तर कायगाव टोक्या पैठण पर्यंत सगळे संत महात्मे ह्या गोदावरीच्या काठावरती राहत आहेत. तर भाग्यवान आहोत आपण. कामाला नारायणगिरीजी महाराजांसारखे सद्गुरू मिळाले. हे असो दिठी जयावरी झळके, की हा पद्म करू माथा पारुके, तो जीवची परी तुके म्हैसेशी, नाही का? आम्ही साधारण जीव आहे. आम्ही आमच्या डोळ्यांनी भगवंत बघितला नाही, पण संतांची कृपा दृष्टी आमच्यावरती झाली. संतांचा कृपेचा हात मस्तकावरती पडला, शिवाच्या बरोबरीला जाण्याची ताकद आमच्यामध्ये निर्माण होत असते. मी तुमच्या समोर बसलोय, ही कृपा खऱ्या अर्थाने गुरुवर्य रामानंदगिरीजी महाराजांची, नाही का? गुरुवर्य रामगिरीजी महाराजांची. कारण गुरुवर्य रामानंदगिरीजी महाराजांनी एवढं दिलंय ना, नाही का? मी म्हणत असतो कधी कधी, एक वेळेस आम्ही भगवंताकडे जाऊ नका, भगवान परमात्मा आमच्यापर्यंत येणार नाही, पण आम्ही संतांच्या चरणावरती जर मस्तक ठेवलं ना, तो जगाचा मालक आम्हाला शोधत येईल कुठेही. म्हणून संतांकडे आम्ही गेलो पाहिजे, संतांच्या सहवासामध्ये आम्ही राहिलो पाहिजे. आणि संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. गाणी वाजवा. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. अरे अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी.
लाग रे तेरी अच्छी बनेगी. समजा थोडा डिले दे, आवाज ब्लॉक होतोय. कारण संतांच्या सानिध्यामध्ये आम्ही जन्माला आलोय, आमचं भाग्य आहे. कारण ही श्रीमद भागवत कथा आपल्याला श्रवण कळायला मिळती नाही का. श्रवण आम्ही करतोय. भाग्योदयन बहुजन्म समर्जितेन सतसंग मंच लभते पुरुषो यदावई. नाही का, पूर्वजन्मीचं काहीतरी भाग्य आपलं असेल म्हणून या महाराष्ट्रामध्ये आम्ही जन्माला आलोय. हो जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. देवाया विठ्ठले कृपा केली, देवाया विठ्ठले कृपा केली, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही, जन्मोजन्मी आम्ही, जन्मोजन्मी आम्ही. यांच्याकरता एकदा टाळ्या वाजवा. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले म्हणून आम्हाला ही श्रीमद भागवत कथा ऐकायला मिळते. पूर्वजन्मीचं काहीतरी भाग्य म्हणावं लागेल. कारण आपल्याकडे 4 वेद आहेत, 6 शास्त्र आहे आणि 18 पुराण. कारण सर्व श्रेष्ठामधलं श्रेष्ठ असणारं श्रीमद भागवत महापुराण आहे. कारण नुसतं पुराण नाही हो, श्रीमद भागवत महापुराण आहे. कारण या भागवतामध्ये 10 लक्षणं सांगितलेले आहे. सर्ग, विसर्ग, स्थान, पोषण, उती, मनवंतरी असेल, ईशानो, कथा, निरोग आणि मुक्ती सांगितलेली. त्याच्या 5 लक्षणं हे उपलक्षण आहे. कारण श्रीमद भागवत महापुराण हे खऱ्या अर्थाने पहिल्यांदा शुकाचार्य यांनी राजा परीक्षितीला श्रीमद भागवत सांगितलंय. आणि स्वर्गातील देव सुद्धा श्रीमद भागवत असा ग्रंथ आहे. स्वर्गातील देव एकदा शुकाचार्यांकडे आले, पण अमृताचा कुंभ घेऊन आले. बरोबर, शुकाचार्यांना म्हणले हा अमृताचा कुंभ राजा परीक्षितीला द्या आणि ते श्रीमद भागवत आम्हाला ऐकवा म्हणले. शुकाचार्य म्हणले कारण अमृतापेक्षाही श्रेष्ठ श्रीमद भागवत आहे, अमृताचा कुंभा तुलना होणार नाही म्हणले. कारण अमृतापेक्षा श्रेष्ठ श्रीमद भागवत आहे म्हणले, नाही तुलना होणार नाही म्हणले. एकदा ब्रह्मदेवाने काय केलं, भगवान प्राप्तीचे सगळे साधनं एका पारड्यामध्ये ठेवले आणि एका पारड्यामध्ये श्रीमद भागवत ग्रंथ ठेवलाय. तरी श्रीमद भागवताचं पारड जडच भरलं होतं. कारण सगळ्या वेदाचं सार असणारच श्रीमद भागवत. कारण ब्रज मधले काही संत आमच्या राधेला म्हणायचं, खरंच राधे तू किती भाग्यवान आहेत. राधे तू बडी भागीन कोण तपस्या की, 3 लोक तारण तरण सो तेरे आधी. कारण राधे खरोखर तू किती भाग्यवान आहेत. कारण 3ही लोकाचा अधिपती असणारा तो भगवान परमात्मा तुझ्या आधी नाही. या जगामध्ये तुझ्या इतकी भाग्यवान कोणी नाही. कारण श्रीमद भागवत कथेच्या श्रवणाने अंतकरणामध्ये भक्तीची जागृती होत असते. म्हणून श्रीमद भागवत कथेचं आपण श्रवण केलं पाहिजे. कारण श्रीमद भागवत मध्ये 12 स्कंद सांगितलेले, 12 स्कंद आहे, 335 अध्याय श्रीमद भागवताचे आणि 18,000 श्लोक आहे. किती? 18,000 श्लोक श्रीमद भागवताचे. कारण पहिलं जे श्रीमद भागवत खऱ्या अर्थाने नारायणाने भगवान ब्रह्मदेवाला पहिलं श्रीमद भागवत सांगितलंय. त्याच्यानंतर भगवान ब्रह्मदेवाने नारदांना श्रीमद भागवत सांगितलंय. त्याच्यानंतर नारदाने ते भागवत व्यास महर्षींना सांगितलं.
पण नारदांनी जे श्रीमद भागवत व्यास महर्षींना सांगितलं ना, ते भागवत फक्त 4 श्लोकाचं होतं. त्याला चतुर्श्लोकी भागवत आम्ही म्हणतो. 4 श्लोकाचं भागवत होतं, पण व्यासांनी 4 श्लोकाचं भागवत ते 18,000 श्लोक त्याचे केले. छोटं भागवत होतं अगोदर. आणि व्यासांनी शुकाचार्यांना ते आपले चिरंजीव असताना शुकाचार्यांना ते भागवत सांगितलं. आणि शुकाचार्यांनी राजा परीक्षितीला ते भागवत सांगितलं. आणि नंतर तेच भागवत जगामध्ये प्रसिद्ध झालंय. गीता प्रेस मध्ये आलंय नाही का. आणि गीता प्रेस मधून पंढरपुरामध्ये आलं. पंढरपुरामधून आळंदीमध्ये आलंय. आणि आळंदीमधून गुरुवर्य स्वामी रामानंद गिरीजी महाराजांकडे आलं. गुरुवर्य स्वामी रामगिरीजी महाराजांकडे आलं. आणि त्यांच्यापासून माझ्याकडे आलंय. आणि आता माझ्याकडून मी तुम्हाला सांगतोय. खरं भागवत भगवान नारायणाने भगवान ब्रह्मदेवाला पहिलं सांगितलंय. म्हणून भागवतामध्ये खऱ्या अर्थाने कोणाकोणाचा संवाद सांगितलेला आहे. नारदाचा, व्यासांचा आहे, सुतांचा आणि सौनकांचा संवाद आहे. शुकाचार्य आणि राजा परीक्षितीचा संवाद आहे. मैत्रेय आणि विदुर काकांचा संवाद आहे. कारण श्रीमद भागवत कथेमध्ये एक तर पहिले 2 दिवस लिंकच लागत नसत्या. श्रीमद भागवत कथाच अशी, कोण कोणाबरोबर बोललं हे लवकर कळतच नाही श्रोत्याला. आणि वक्त्याला सुद्धा सांगणं एवढं सोपं नसतंय. पहिलं 2 दिवस लिंक लागूच तर थोडं जड जात असतंय. आणि हे श्रीमद भागवत महापुराण मध्ये साधारण ग्रंथ नाही. कारण भगवंत जेव्हा परमधामाला निघून गेले ना, भगवान परमात्मा भगवंत परमधामाला निघून गेले, त्यावेळेस भगवंताने आपलं जे स्वरूप असतं ना, प्रत्यक्ष मूर्ती स्वरूप या ग्रंथामध्ये विलीन केलेलं आहे. हा ग्रंथ म्हणजे साक्षात भगवान श्रीकृष्ण आहे, वेगळं कोणी नाही दुसरं. साक्षात भगवान श्रीकृष्णाचा अवतार म्हणजे श्रीमद भागवत आहे. ग्रंथामध्ये उल्लेख आलाय. हे ग्रंथ नोहे हा श्री कृष्ण गीते वेदी मन पूर्ण अनन्य भूताया शरण खंचित टळे जन्म मरण होती पात जाती चिरये शांती नादई वदती कृष्ण पदी ओ माता आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता. आरती करू तुझ भगवंता. आरती करू तुझ भगवंता. आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता. आरती करू तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण. खऱ्या अर्थाने हा ग्रंथ नाहीये. भगवान परमात्मा श्रीकृष्ण या ग्रंथामध्ये आहे. कारण भगवंताने आपलं वाङ्मय स्वरूप या खऱ्या अर्थाने ग्रंथामध्ये भगवान श्रीकृष्णाचं वाङ्मय स्वरूप आहे. कारण खऱ्या अर्थाने भागवताचा जो पहिला श्लोक आहे, कारण या महात्म्यामधला पहिला जो श्लोक आहे तो म्हणजे भगवंताचा स्तुती करणारा श्लोक आहे. कारण हा श्लोक मी पुढे म्हणतोय, सर्वांनी माझ्या पाठीमागं म्हणायचं. कारण हे भागवताचं खऱ्या अर्थाने हे श्लोक आपण जर म्हटला, भगवान परमात्म्याची स्तुती ते पुण्य आपल्याला प्राप्त होत असते. म्हणून सर्वांनी डोळे झाका, हात जोडा आणि सर्वांनी हा श्लोक माझ्या मागं म्हणावा. सचितानंद रूपाय विश्वपते दिहितवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. सचितानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहितवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. जगाची उत्पत्ती, स्थिती आणि विनाश करणारा आहे, तिन्ही तापाचा नाश करणारा सचितानंद
रूपाय म्हणजे भगवान परमात्मा आहे. तापत्रय विनाशाय म्हणजे 3 तापाचा नाश करणारा तो खऱ्या अर्थाने भगवान श्रीकृष्ण आहे. मग 3 ताप कोणते हो? कारण थोडं वेदांताची प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये. कारण आध्यात्मिक ताप आहे खऱ्या अर्थाने. त्याच्यानंतर आदिदैविक ताप आहे आणि आदिभौतिक ताप आहे नाही का. सचिता सत म्हणजे अविनाशी तिन्ही काळात असणारा तो भगवान परमात्मा आहे सत. आणि चित जर म्हणलं तर प्रकाश स्वयंप्रकाशी तो भगवान परमात्मा आहे. आणि आनंद म्हणजे आनंद स्वरूप असणारा तो भगवान परमात्मा आहे. कारण आदिभौतिक जर ताप म्हटलं संसारामध्ये माणसाला आदिभौतिक ताप असतं. मग आदिभौतिक तापाचा नाश करणारा भगवान परमात्मा आहे. पण आदिभौतिक ताप कशाला म्हणायचं? अपघाती जाणं नाही? अपघात होणं, वेगवेगळे माणसावरती संकट येणं, त्याला खऱ्या अर्थाने आदिभौतिक ताप म्हटलेला आहे. आदिदैविक ताप मंगळ ग्रह असेल, शनीचा त्रास असेल, ही जी त्रास माणसाला ग्रह त्रास देत असतात का आपल्या राशीनुसार, त्याला आदिदैविक ताप म्हटलेला आहे. आणि जो आध्यात्मिक ताप असेल, आध्यात्मिक ताप कशाला म्हणायचं? कारण आमचं मन कधी परमार्थामध्ये एकाग्र चित्त होत नाही. मनाचे दोष माणसाला बरेचसे असतात. या तिन्ही तापाचा नाश करणारा तो भगवान श्रीकृष्ण आहे, भगवान परमात्मा आहे. म्हणजे ग्रंथ ज्याने जर श्रवण केला ना, हे तिन्ही ताप त्याचे टळू शकतात. म्हणून एकाग्र चित्ताने श्रीमद भागवत कथेचं आम्ही श्रवण केलं पाहिजे. म्हणून तो सच्चिदानंद रूपाय विश्वात्पत्ती दिहितवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः असा तो भगवान परमात्मा आहे. 3 तापाचा नाश करणारा भगवान परमात्मा आहे. पण ह्या श्रीमद भागवत, कारण एकदा नैमिष अरण्यामध्ये 88,000 संत एका ठिकाणी जमा झाले नैमिष अरण्यामध्ये. आणि 88,000 संत, शौनकादी सर्व संत मंडळी असेल, ते सर्व त्या ठिकाणी उपस्थित झाले. आणि सूतजी महाराजांना म्हणले, आम्हाला श्रीमद भागवत कथा ऐकवा, श्रीमद भागवत कथा आम्हाला श्रवण करायची. आणि त्यावेळेस सूतजी व्यासपीठावरती बसले आणि स्वतः 88,000 संत समोर बसलेले. आणि सूतजी समोर बसले, आसनावर बसले. पहिल्यांदा गणपती बाप्पाला वंदन केलंय, गणपती बाप्पाची स्तुती केली, त्या गणरायाला वंदन केलं. आणि वंदन करून कुठलाही आपल्या हिंदू धर्मामध्ये कार्य करत असताना पहिलं गणपती बाप्पाला वंदन केलं जाते. का? तर गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता आहे नाही का. तू सुख करता, तू दुःख हरता, तू सुख करता, तू दुःख हरता, तूच करिता आणि करविता, तूच करिता आणि करविता. मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया, मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया, मोरया मंगलमूर्ती मोरया, मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया. श्रीमद भागवत महापुराण की जय. गणपती बाप्पाला पहिलं वंदन केलं जात आहे. कारण गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता आहे. कारण सगळ्या देवतांमध्ये गणपती बाप्पाला पहिला मान दिलेला आहे. पहिला मान गणपती बाप्पाला दिला. का? तर एकदा काय झालं, सगळ्या भगवान भोलेनाथ आणि सगळ्या ब्रह्मदेवानी असं जाहीर केलं की जो पृथ्वीला प्रदक्षिणा घालीन ना, त्याला ह्या सृष्टीचा राजा केला जाईल, त्याला पहिला मान दिला जाईल. मग जो पृथ्वीला प्रदक्षिणा घालण्यासाठी प्रत्येक जण पळायला लागला. कोणी विमान घेतोय, कोणी पायी पळत नाही का, सगळे पळायला लागले पृथ्वीला प्रदक्षिणा घालायची. पण भगवान भोलेनाथ हुशार होते.
भगवान भोलेनाथांनी डोकं वापरलं. ते म्हणले आपलं वाहन उंदीर आहे, उंदीर कधी जायचं पृथ्वीला प्रदक्षिणा घालायला. भगवान भोलेनाथांनी काय केलं, भगवान भोलेनाथ आपल्या गणपती बाप्पांनी काय केलं, भगवान भोलेनाथ आणि पार्वती माता बसलेले होते, आई वडील. गणपती बाप्पा उठले आणि दोघांनाच 5 प्रदक्षिणा मारल्या. 5 प्रदक्षिणा मारल्या आणि ब्रह्मदेवाला सांगितलं माझी प्रदक्षिणा झाली. ब्रह्मदेव म्हणले वा वा, गणपती बाप्पा बुद्धीची देवता आहे. म्हणले पृथ्वीच्या प्रदक्षिणामध्ये जेवढं पुण्य असतं ना, तेवढं पुण्य आईबापाच्या प्रदक्षिणामध्ये असतं. म्हणून आपण म्हणत असतो एकदा देवाला जाऊ नका, पण पहिल्यांदा आई वडिलांची सेवा करा. नाही का? आमच्या घरामध्ये हे 2 दैवत जगाच्या मालकाने आम्हाला दिले, एक आई आणि दुसरी बाप. ह्या 2 दैवताची आम्ही जर सेवा केली ना, तर भगवंताची सेवा केल्यावर तेवढं पुण्य आम्हाला मिळत असतंय. म्हणून पहिल्यांदा आई वडिलांची सेवा. म्हणून त्या गणपती बाप्पाला अग्रगण्य मान दिलाय का, गणपती बाप्पा खऱ्या अर्थाने बुद्धीची देवता आहे. गणपती बाप्पाची जर आम्ही उपासना केली ना, आमची बुद्धी तेज होत असते, तेज बुद्धी होत असते. कुठलेही विचार माणूस भरकटत नाही, चांगले विचार गणपती बाप्पा आम्हाला देत असतात. म्हणून गणपती बाप्पाला बुद्धीची देवता म्हटलेलं आहे. सुज्जीने गणपती बाप्पांना वंदन केलं आणि कथा सांगायला सुरुवात केली. 88,000 संत समोर बसलेले. पण सूतजी त्यांना कथा सांगत असताना त्यांनी एक प्रसंग सांगितला. एकदा नारद कलियुगामध्ये कलियुगाचे दोष पाहत 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 वृंदावनामध्ये आले आणि वृंदावनामध्ये आल्याबरोबर त्या ठिकाणी नारद महर्षींना एक दृश्य दिसलंय. एक स्त्री, भक्तिरूपी स्त्री होती. त्याचप्रमाणे तिचे 2 मुलं आहेत, ज्ञान आणि वैराग्य. भक्ती आणि ज्ञान वैराग्य तिन्हीची भेट खऱ्या अर्थाने आमच्या नारद महर्षींना झाली. कारण भक्ती सगळ्यात जीवनामध्ये महत्वाची आहे. भगवंताची आम्हाला जीवन जर आमचं चांगलं उज्ज्वल व्हावं असं वाटत असेल तर आम्हाला त्या भगवान परमात्म्याची भक्ती केली पाहिजे, त्याचं चिंतन केलं पाहिजे, त्याचं भजन आमच्या आयुष्यामध्ये केलं पाहिजे. पण त्या भगवंताला काय आवडतं काय आवडत नाही आमचा विचार आम्ही केला पाहिजे ना. आम्हाला साधा संसार जर करायचा असेल ना, तर पत्नीला माहित पाहिजे माझ्या पतीला काय आवडतं. पतीला माहित पाहिजे माझ्या पत्नीला काय आवडतं, तरच प्रपंच होईल ना. तसा प्रपंच होईल का आपला, होऊ शकत नाही. एकमेकाच्या आवडी निवडी जर माहित असेल तरच खऱ्या अर्थाने प्रपंच व्यवस्थित होणार आहे. तसं आम्हाला भगवान परमात्म्याची भक्ती करायची. मग माझ्या भगवंताला काय आवडतं काय आवडत नाही याचा विचार आम्ही केला पाहिजे. पत्रम पुष्पम फलम तो एव भक्त्या प्रयच्छिती. कारण सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांचा हा श्लोक आयुष्यभर आपण ऐकत आलोय नाही का. भावयुक्त अंतःकरणाने आम्ही त्याला पान जरी समर्पित केलं तरी जगाच्या मालकाला आवडतं. पाणी जरी तर्पित केलं, फल जरी तर्पित केलं, पण अंतःकरणामध्ये काय लागतं, भाव लागतो. आणि अंतःकरणामध्ये जर भाव नसेल, केलेले भजन असेल, केलेली भक्ती भगवंतापर्यंत कधीच पोहोचणार नाही. आम्ही रात्रभर जर भजन करत बसलोय ना, आयुष्यभर परमार्थ केलाय ना, पण अंतःकरणामध्ये जर भाव नसेल, केलेली भक्ती भगवंतापर्यंत कधीच पोहोचणार नाही, हे लक्षात घ्या. कारण गुरुवर्य स्वामी रामानंद गिरीजी महाराज एक उदाहरण सांगायचे. महाराज म्हणायचे, ज्यावेळेस मी जन्मगावी जायचं म्हणले, जन्मगावी गेल्यानंतर एक दुकानदार होता म्हणले, माळकरी माणूस होता. पण त्याच्या हातामध्ये अशी माळ असायची, मोठी मण्याची माळ, अशी माळ असायची. महाराज सांगायचे, दुकानात गेलो का ते माळ जपायचं काम चालू असायचं. टपुरे मणी होती, याच्याही पेक्षा मोठी मणी होती. मी एकदा दुकानात जाऊन बसलो, त्यांचं असं माळ जपायचं काम चालू होतं. पण दुकान असल्या कारण दुकानात उंदरं भरपूर होते म्हणले. एक डब्याच्या आवडून उंदीर समोर आला म्हणले. असा उंदीर समोर आल्याबरोबर त्याला फेकून आणण्याकरता यांच्या हातात काहीच नव्हतं, फक्त माळ होती. ठीक आहे, रागा रागा त्यांनी ती माळच त्या उंदराला फेकून आणली. अशानं परमार्थ होईल का? आम्ही रात्रभर जरी दिवसभर जरी माळ जपत बसलो, पण अंतःकरण जरी एकाग्र चित्त नसलं, भगवंताविषयी भाव जर अंतःकरणामध्ये नसेल ना, ती भक्ती भगवंतापर्यंत कधीच पोहोचत नाही. माऊली ज्ञानोबा म्हणतात, चैत्र महिन्यामध्ये मातावर्ग काय करतात, मूग हरभरे भिजू घालतात रात्रीच्या वेळेस. पण पहाटी उठून पाण्यातून ते काढले जातात ना, त्याच्यातले 10% बादर कुचर असतात. 10% बादर रात्रभर पाण्यात राहतो. तसं आयुष्यभर परमार्थ करतोय, दुसऱ्याचे बांध करतो म्हणजे कुचरच म्हणावं लागेल ना, नाही का. माऊली ज्ञानोबा म्हणतात, शुद्ध भावीन जे भक्ती तेशी दांभिक जाण निश्चिंती, अपक्वची राहे प्राप्ती काकर जात मुगाची, म्हणजे कुचर जात मुगाची. माऊली
तसं आम्हाला भगवंताची भक्ती करायची, भक्ती महत्वाची आहे. आणि भक्ती करत असताना ज्ञान तेवढंच महत्वाचं आहे, नाही का? आणि ज्ञान प्राप्त झालं का वैराग्य सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. म्हणून जीवन जगत असताना या तीन गोष्टी महत्वाच्या आहेत. भक्ती महत्वाची आहे, ज्ञान महत्वाचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वैराग्य सुद्धा महत्वाचं आहे. म्हणून जीवन जगत असताना चांगलं जीवन जगा. त्या भगवंताचं भजन, त्याचं चिंतन, त्याचं नामस्मरण आयुष्यामध्ये आम्ही केलं पाहिजे. सुतजी सांगत होते का नारद महर्षींना भक्तीची आणि ज्ञान वैराग्याची भेट झाली. श्रीमद भगवताच्या श्रवणाने खऱ्या अर्थाने माणसाला मुक्ती मिळत असते. ये मानवा प्रकतुष्य सर्वदा सदा दुराचार्यस्ता बिमार्गगा. कधी कधी सत्कर्म नाही केले त्यांनी जर श्रीमद भागवत कथेचं श्रवण केलं ना, 8 दिवसात त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन होत असते श्रीमद भागवत कथा श्रवण केल्याने. कारण नारदजी सनत कुमार यांना प्रश्न करतायत, प्रेत योनीमध्ये भागवत श्रवणाने मुक्ती मिळते का म्हटली. कशी मुक्ती मिळते तेवढं सांगा म्हटले. कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये आम्ही बघा वर्ष श्राद्धाच्या वेळेस आपण जे श्राद्ध म्हणजे श्रीमद भागवत कथेचं वाचन करतो ना, त्याचा संबंध कसा आहे. कारण वर्ष श्राद्धाच्या अगोदर आम्ही जर श्रीमद भागवत कथेचं जर श्रवण केलंय, श्रीमद भागवत कथा जर वाचली तर खऱ्या अर्थाने जो आत्मा आहे ना त्याला खऱ्या अर्थाने मुक्ती मिळत असते. कारण महात्म्यामध्ये एक कथा आलेली आहे. ती कथा अशी, आत्मदेव ब्राह्मण होता, श्रीमंत होता, भरपूर श्रीमंती होती, गडगंज पैसा होता, धन भरपूर आहे, पैसा भरपूर आहे त्या आत्मदेव ब्राह्मणाकडं. पण पोटी संतान नाही आत्मदेव ब्राह्मणांना, मुलगा नाही. आणि मुलगा नसल्यामुळं आत्मदेव ब्राह्मण खूप दुःखी आहे, खूप दुःखी आहे. कारण एवढा मोठा प्रपंच आहे, एवढं मोठं धन आपल्याकडे, एवढी मोठी प्रॉपर्टी आहे, मग ही द्यायची कोणाला. मुलगा नाहीये, मुलगा होत नाहीये. आणि आत्मदेव ब्राह्मण तुंगभद्रा नदीच्या काठावरती जाऊन बसले, चिंतातुर अवस्थेमध्ये बसलेले होते. आणि बसलेला असताना विचार करत बसते, आपल्याकडे धन भरपूर आहे, संपत्ती भरपूर आहे, पण आपल्याला मुलगा नाहीये. तेवढ्यात एक समोरून साधू महात्मा चालले होते. साधू महात्म्यांनी आत्मदेव ब्राह्मणांना बघितलं आणि बघितल्याबरोबर म्हणले, गुरुजी चेहरा पडलेला दिसतो, नाराज दिसता, काय भानगडे म्हणले, कशाचं टेन्शन आहे तुमच्यावरती, कशाचं दुःख आहे तुम्हाला. आणि मग आत्मदेव ब्राह्मण म्हणले, माझ्याकडे धन भरपूर आहे, संपत्ती भरपूर आहे, पण मला मुलगा नाही म्हणले, मुलगा पाहिजे म्हणून दुःखी आहे. आणि त्यावेळेस त्या साधू महात्म्याने आत्मदेव ब्राह्मणांचं कपाळ बघितलं, म्हणले तुम्हाला संतान होणार नाही. आत्मदेव ब्राह्मण म्हणले, संतान होणार नाही. हो म्हणले, तुमच्या कपाळावरती 6वीना 5वीच्या दिवशीच टाक टाकलेला आहे, तुम्हाला संतान प्राप्त होणार नाही. कारण आमच्या 5वीच्या दिवशी 6वीना आमच्या कपाळावरती तो टाक टाकलेला असता. आपण म्हणतो ना मराठीत टाक, नाही का. आमचं आयुष्य आणि भविष्य त्याच दिवशी 6वीनं लिहिलेलं असतं. पण ते कशावरून लिहित असते हो, मागच्या जन्माच्या कर्मानुसार लिहित असते. जुन्या काळामध्ये बघा आमच्या मातावर्ग 5वीच्या दिवशी रात्रभर दिवा दैवत ठेवायच्या. शास्त्राचा आधार आहे त्याला. तो दिवा रात्रभर का चालू राहायला पाहिजे. माऊली ज्ञानोबराया म्हणतात, 6वीची या रात्री ना विसंभाव्य वाते. विसंभाव्य म्हणजे तो दिवा विझू नाही दिला पाहिजे. का? कारण 6वीनं जे आमच्या कपाळावरती लिहिलंय, लल्लाटीचे लिहिले ना मोडे काही केले, नाही का. माऊली ज्ञानोबराया सांगतात, मी माझ्या मनचं नाही सांगत. लल्लाटी म्हणजे 6वीनं जे लिहिलंय ना तेच आमचं आयुष्य, तेच आमचं भविष्य राहणार. मग तो दिवा का लावायचा. कारण 5वीच्या दिवशी 6वी येईल आणि त्या बाळाचं ज्यावेळेस भविष्य लिहिल ना, आमच्या मातावर्गांची समज असायची, जुन्या काळामध्ये दिवा रात्रभर लावायचा. घरात जर अंधार असेल ना, 6वी कोण ते शब्द लिहिताना काही शब्द चुकायला नको अंधारामध्ये, म्हणून रात्रभर दिवा दैवत ठेवायचा. दिवस माळा तर आमच्या मातावर्गाने दिवा लावला तर सकाळी दिवस उगोपर्यंत वीज देत नव्हते, रात्रभर दिवा चालू ठेवायचा. तसं आत्मदेव ब्राह्मणांचं कपाळ बघितलं साधूने, म्हणजे तुम्हाला मुलगा प्राप्त होणार नाही. आत्मदेव ब्राह्मण म्हणले, साधू महाराज तुम्ही काहीतरी प्रसाद द्या, साधूची ताकद असते म्हटले. साधू महाराजांना आत्मदेव ब्राह्मणाची क्यू आली आणि त्या साधू महाराजांनी आत्मदेव ब्राह्मणांना एक फळ दिलं. म्हणले, हे फळ घे
आणि तुझ्या पत्नीला खाण्याकरता हे फळ दे, तुला मुलगा होईल म्हणले 1 वर्षामध्ये. आणि आत्मदेव ब्राह्मणाला आनंद झालाय, आपल्याला आता मुलगा प्राप्त होणार आहे. ते फळ घेतलं आत्मदेव ब्राह्मणांनी, घरी आला आनंदामध्ये. पत्नीला सांगितलं हे फळ तू, कारण आत्मदेव ब्राह्मणांच्या पत्नीचं नाव होतं धुंदुली नाव होतं. त्या धुंदुलीला सांगितलं, धुंदुली हे फळ तू खा, आपल्याला मुलगा मिळेल. पण त्या धुंदुलीचा मात्र विश्वास नव्हता, त्या साधूवरती, भगवंतावरती विश्वास नव्हता. आणि धुंदुलीची बहीण त्या ठिकाणी त्या दिवशी आलेली होती. आणि धुंदुलीची बहीण तिला म्हणली, अरे कसले साधूवर विश्वास ठेवती, फळाने कुठं मुलं होत असतात का? त्या धुंदुलीनं काय केलं, ते फळ आपल्या दरवाज्यामध्ये गाय बांधलेली होती का, त्या गाईला चारलं, ती गाईला खायला दिलं. आणि धुंदुलीची बहीण ती होती, ती म्हणली मला पहिले 6 मुलं आहे, आता एक मुलगा होणार आहे 7वा, हा 7वा मुलगा तुला दत्तक देऊन टाकते. कशाला सांगती पतीला, कशाला सांगते? खोटे ते फडके पोटाला बांधले, गर्भवती सांगितलं आत्मदेव ब्राह्मणाला. आणि तो बहिणीचा मुलगा झाला, तोच नंतर ते धुंदुलीनं दत्तक घेतला. 1 वर्षानंतर ज्या गाईला फळ खायला दिलं होतं का, त्या गाईला सुद्धा मुलगा झाला. आणि आत्मदेव ब्राह्मणांनी विचार केला, भगवंताकडे 1 मागितला होता, भगवंतांनी 2 मुलं दिले. खूप आनंद झालाय. पण जो गायीपासून झालेला त्याचं नाव गोकर्ण ठेवलं. गोकर्ण का? कारण त्याचे कान गायीसारखी होते. गो म्हणजे गाय आणि कर्ण म्हणजे कान, ज्याचे कान गायीसारखे, म्हणून त्याचं नाव खऱ्या अर्थाने गोकर्ण ठेवलं. जो बहिणीचा मुलगा होता त्याचं नाव धुंदुकारी ठेवलं. धुंदुलीचा जो बहिणीचा मुलगा त्याचं नाव धुंदुकारी ठेवलं. आणि दोघंही मुलं वाढायला लागले. पण जो गोकर्ण होता 7वीत होता, कथा कीर्तनाला जायचा, तीर्थयात्रा करायचा, भगवंताच्या नामस्मरणामध्ये सतत स्थित असायचा. पण जो धुंदुकारी जो होता ना, कारण तो लाडात वाढला नाही का, त्या धुंदुकारीनं इतका लाड त्याचा केलाय, धुंदुलीनं खूप लाड केला त्याचा, खूप लाड केलाय. आणि खऱ्या अर्थाने जीवनामध्ये लाडामध्ये आपले मुलं बिघडत असतात नाही का. मुलांना खायचा लाड करा, पण मुलांना संस्कार चांगले द्यावे. आज धकाधकीच्या जीवनामध्ये आम्ही आमच्या मुलांना शिक्षण द्यायला, संस्कार द्यायला विसरतोय. शिक्षण देतोय, पण मग आमच्या मुलांना आम्ही संस्कार कधीच देत नाही. आम्हाला वाटतंय त्याच्या जीवनामध्ये डॉक्टर व्हावा, इंजिनियर व्हावा, शिक्षण द्यावं, पण शिक्षण देत असताना खऱ्या अर्थाने संस्कार सगळ्यात महत्वाचे. माझं नेहमी वाक्य असतं, आमच्या मुलांना डॉक्टर बनवा, इंजिनियर बनवा, क्लास 1 अधिकारी बनवा, पण आमच्या मुलांना वारकरी बनवल्याशिवाय राहू नका. शाळा कॉलेजमध्ये आम्हाला शिक्षण मिळेल, तर त्या ठिकाणी आम्हाला संस्कार मिळणार नाही. संस्कार फक्त आम्हाला वारकरी संप्रदाय देणार आहे, एवढं लक्षात ठेवा. चांगले विचार आमच्या मुलांना द्या. आमच्या पुढच्या पिढीसाठी प्रॉपर्टी कमवून ठेवू नका हो. प्रॉपर्टी कमावण्याची दानत त्याच्यामध्ये निर्माण करा, प्रॉपर्टी कमावण्याची लायकी त्याच्यामध्ये निर्माण करा. गडगंज प्रॉपर्टी कमवून ठेवाल, पण ते जर नालायक निघलं तर एका दिवसात विकीन ना. आमच्या मुलांना काय दिलं पाहिजे नाही. माऊली ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी त्याच्या हातामध्ये द्या, जगद्गुरु तुकोबारायचा गाथा त्याच्या हातामध्ये द्या. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आमच्या लेकरांना द्या. हे विचार जर आमच्या मुलांना आम्ही दिले ना, आमचे लेकर कधीच बिघडणार नाही, कधीच बिघडू शकत नाही. चांगले विचार आमच्या मुलांना दिले पाहिजे. कारण आज प्रत्येक जण, जुना काळ आठवा हो, जुन्या काळामध्ये आई वडील कधी लाड करत नव्हते. संदीप महाराज कधीच करत नव्हते. कारण त्या मुलाला कळलं पाहिजे, आपला प्रपंच कळाला पाहिजे, आपले आई वडील कळाले पाहिजे, आपला परिवार कळाला पाहिजे नाही का. घरामधील वडीलधारे माणसं कळाले पाहिजे. धन एक वेळेस नका देऊ, पण त्याला संस्कार द्यायला कधीच विसरू नका. आणि संस्कार जर आम्ही दिले ना, आमच्या जीवनामध्ये आम्हाला कुठलंच टेन्शन राहणार नाही, कुठलंच नाही. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक.
सात्विक कुळी कन्यापुत्र होती ते सात्विक होती कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक. म्हणून आमच्या मुलांना चांगले संस्कार द्या. त्या धुंदुलीने एवढा लाड त्या मुलाचा केला धुंदुकारीचा, तो बिघडलाय, व्यसनाधीन झालाय, व्यसन करायला लागला, नको नको ते वागायला लागला. शेवटी व्यसन करण्यासाठी आई वडिलाकडे पैसे मागायला लागला. वाम मार्गाला तो धुंदुकारी गेलाय. पण गोकर्ण एवढा सात्विक होता, एवढा सात्विक होता, अखंड भगवंताचं चिंतन करायचा, भजन करायचा. शेवटी एक दिवस तो धुंदुकारी आपल्या बापालाच पैसे मागायला लागला, मारायला लागला. बापाकडे पैसे मागायचा, मला पैसे द्या, व्यसन करायचंय. आणि आत्मदेव ब्राह्मण त्रस्त झाले. आणि गोकर्ण नावाचा मुलगा आत्मदेव ब्राह्मण जवळ आला, म्हणला बाबा, अहो ज्या वेळेस मुलगा नव्हता त्यावेळेसही तुम्ही दुःखी होता, आणि भगवंताने आज खऱ्या अर्थाने तुम्हाला मुलगा दिलाय, तर तो मुलगा व्यसनाधीन झालाय, आजही दुःखी आहात. प्रपंचात काही पडलं नाही म्हणले, जा हा संसार सोडून द्या, जा तीर्थयात्रा करा म्हणले, जा तीर्थयात्रेला जा. हा हाडा मासाचा बनलेला देह म्हणले, काय धरून बसले देहाला. देहस्थितं मासरुधिरे अभिमतं त्वजात्वं जाया सुता दिशि सदा ममतं विमोचम् पश्यानीशं जगदिदं क्षणभङ्गनिष्टम् वैराग्यरागरसिको भवभक्तिनिष्ठम्. देहास्थितं मासरुधिरे, नाही का, हा देह हाडा मासाचा बनलेला. म्हणले बाबा काय बसले धरून, जा तीर्थयात्रा करा म्हणले. कारण जीवनामध्ये आम्ही इथं चुकतोय, आम्ही या शरीराला माझं म्हणतोय, हो नाही का, हा हे शरीर माझं आहे, हे शरीर माझं आहे आम्ही म्हणतोय. पण या शरीरावरती आमचा अधिकार आहे का? नाही. कारण शरीर म्हातारा होत चाललं, केस पांढरी होत चालली, आमच्या हातात आहे का? नाही. आमच्या हातात असतं तर आम्ही होऊ दिलं असते का केस पांढरी, केस गळून दिले असते का? आमचं काही नाही. हे शरीर सुद्धा आमचं नाहीये, कधी जावा लागेल याचा भरोसा नाहीये, नाही का, कधी आमचं तिकीट निघेल भरोसा नाही. म्हणून जीवन जगत असताना चांगलं जीवन जगा. माणसाने विज्ञानाच्या जोरावरती, तंत्रज्ञानाच्या जोरावरती किती प्रगती करू द्या, पण नीतीनं मांडलेला डाव आणि नीतीने ठरवलेला शेवट, त्यालाच म्हणतात मरण. हे कधीच चुकत नाही. आमच्याकडे किती मोठं पद असलं, कितीही प्रतिष्ठा असली, नाही का, किती आम्ही गडगंज पैशानं असलो, किती मोठं पद असलं, तरी आम्हाला एका मिनिटात निघावं लागणार आहे. अजितदादाचं उदाहरण बघा, जावं लागलं ना. मरण अशी गोष्ट आहे. आम्ही किती म्हणलो ना, माझ्याकडे 4 डॉक्टर आहे, माझ्याकडे एवढी प्रॉपर्टी आहे. भगवान परमात्मा म्हणत असतो, अरे वेड्या, हा सगळा 7-12 माझ्या मालकीचा आहे, तुला फक्त 70 ते 80 वर्षाच्या करारावरती इथं पाठवलंय. बेट्याच्या दिवशी करार संपेल ना, त्या दिवशी तुला शर्टाचं बटन लावायला सुद्धा वेळ देणार नाही का, असं भगवान परमात्मा आहे. जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. ताली बजाओ.
कृष्ण भगवान की जय श्रीमद भागवत महापुराण की श्री शुकाचार्य महाराज की जय जय श्री राधे श्याम। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहेर निकलना पडेगा, कधी जावं लागेल याचा भरोसा नाही. म्हणून त्याचं चिंतन, त्याचं भजन आमच्या आयुष्यामध्ये आम्हाला करता आलं पाहिजे. म्हणून तो गोकर्ण आपल्या बापाला उपदेश करतोय, म्हणजे आत्मदेव ब्राह्मणांना उपदेश करतोय, बाबा संसारामध्ये काय पडलं नाही म्हणजे. इकडं आत्मदेव ब्राह्मण तीर्थयात्रेला निघून गेले आणि जो धुंदुकारी होता तो अजून उन्मत्त झाला, इतका आईला त्रास द्यायला लागला. एक दिवस आईकडे पैसे मागायला लागला, आईकडे धन मागायला लागला आणि आईलाच मारायला धावला, आईच्या पाठीमागं पळायला लागला. आई त्रस्त झाली, वैतागली आणि जंगलात पळत चालली. धुंदुकारी तिच्या मागं पळत होत आहे आणि एका विहिरीमध्ये त्या आईनं स्वतःचा आत्महत्या त्या विहिरीमध्ये केली. एकटा धुंदुकारी राहिला, पण व्यसनाधीन झालेला होता, उन्मत्त झालेला होता, वेश्यागमन करायला लागला. एकदा घरी येताना 4-5 वेश्याच आपल्या घरी घेऊन आला आणि त्या धनापोटी, धन भरपूर होतं, पैसा भरपूर होता, त्या वेश्यांनीच त्या धुंदुकारीला मारलं, त्याच घरामध्ये मारलं आणि त्याच घरामध्ये त्या धुंदुकारीला खड्डं घेऊन पुरून टाकलं त्याच्यामध्येच. पण त्या धुंदुकारीची कुठल्याही अंत्येष्टी क्रिया झालेली नव्हती, अंत्यविधी झाला नाही, कुठलीही क्रिया झाली नाही. दशक्रिया विधी असेल, मासिक श्राद्ध असेल, षडमासिक श्राद्ध असेल, कर्मकांड गरुड पुराणानुसार कुठल्याही प्रकारचं त्या धुंदुकारीचं झालेलं नव्हतं. आणि मग ही क्रिया नाही झाल्यामुळं तो भूत पिशाच्या विणीला गेला, त्याचा आत्मा भटकंती करायला लागला. आणि गोकर्ण तीर्थयात्रेला निघून गेला होता. तीर्थयात्रा करत 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 त्या गावामध्ये आला आणि आल्याबरोबर मारुतीच्या मंदिरामध्ये झोपला. त्याला कळलंय आत्मदेव ब्राह्मण सगळे गेले, धुंदुकारी गेली, घरामध्ये फक्त तो धुंदुकारी राहिला, धुंदुली सुद्धा गेली होती. आणि त्याला बातमी कळाली, त्याचंही निधन झालं. पण ज्या रात्री झोपला त्या रात्री त्या धुंदुकारीचा आत्मा त्या गोकर्णाजवळ आला आणि बोलायला लागला, दादा मी धुंदुकारी बोलतोय, मला याच्यातून मुक्ती मिळण्यासाठी काहीतरी कर. माझी कुठल्याही प्रकारची अंत्येष्टी क्रिया झाली नाही, कुठलाही कर्मकांड माझं झालं नाही आणि मला मुक्ती मिळण्यासाठी दादा काहीतरी कर. मला खूप त्रास होतोय, भूत पिशाच्या विणीला मी गेलोय, मला इतका त्रास होतोय, इतका त्रास होतोय. हे बघा, आम्ही जे कर्मकांड करतोय ना, हे करत असताना जर आमच्याकडून कर्मकांड जर व्यवस्थित झालं नाही तर आम्ही म्हणत असतो पितृ. कर्मकांडामध्ये काही चूक झाली तर हे आमचे पूर्वज भूतपिशाच्या विणीला जात असतात आणि त्यांचा आत्मा आयुष्यभर त्यांनी प्रपंच कमवलेला असतो, नाही का? आयुष्यभर प्रपंचासाठी कष्ट केलेले असतात, ध्यास त्या प्रपंचाचा लागलेला असतो आणि मग तो आत्मा तिथं तळतळत असतोय आणि तो तळतळतो तो आत्मा, त्याचा आशीर्वाद म्हणजे शाप आपल्याला मिळत असतो, आशीर्वाद मिळत नाही. पण ते शापामुळं आपल्या जीवनामध्ये तो आपल्याला त्रास होत असतोय. काही लोक म्हणतात असं आम्हाला पितृदोष आहे. पितृदोषामुळं बरेचसे माणसावरती संकट असतात, घरात पैसा पुरत नाहीये, नाही का? घरामध्ये कितीही प्रयत्न करा, किती कष्ट करा, समाधान मिळत नाहीये. घरात गेल्यावरती कुठल्याही प्रकारचं समाधान आम्हाला भेटत नाहीये. प्रयत्न माणसं करत असतात पण प्रत्येक वेळेस माणूस सफल होत नाही, काहीतरी निराशा येत असते. म्हणून आम्ही खऱ्या अर्थाने त्याला पितृदोष म्हटलेला आहे. म्हणून आमच्या पूर्वजांचे सर्व विधी असेल आम्ही यथोचित केले पाहिजे. अंतकरणामध्ये भाव असला पाहिजे कर्मकांड करत असताना. आणि कर्मकांड करत असताना आम्ही दशक्रिया विधीचं पिंडदान करतोय, हे सगळं कर्मकांड करतोय. हे करत असताना जी गेलेल्या व्यक्तींविषयी जर अंतकरणामध्ये भाव नसेल ना, केलेलं पिंडदान आमच्या पूर्वजांपर्यंत कधी पोहोचणार नाही. म्हणून गेलेल्या व्यक्तींविषयी अंतकरणामध्ये भाव पाहिजे, कर्मकांड आम्ही व्यवस्थित केलं पाहिजे. तसा तो धुंदुकारी आपल्या भावाला बोलायला लागला, मला मुक्ती मिळण्यासाठी काहीतरी कर. आणि गोकर्ण हुशार होता आणि गोकर्णाने काय केलं, समोर त्याच गावामध्ये श्रीमद भागवत कथेचं आयोजन केलंय गोकर्णाने. धर्मध्वज रवलाय
श्रीमद भागवत कथेचा. आणि त्या ध्वजामध्ये जे बांबू असतं का, त्या गोकर्णाने सांगितलं या ध्वजावरती, त्या धुंदुकारीला सांगितलं या ध्वजावरती बस, धुंदूच्या त्या बांबू मध्ये बस, मी तुला 7 दिवस कथा सांगतोय. आणि तू जर आत्मा भूतपिशेच्या युनीला गेलाय, पण भूतपिशेच्या युनीला गेला तरी तू जर श्रीमद भागवत कथेचं जर श्रवण केलं तर खऱ्या अर्थाने त्या युनीतून तुला खऱ्या अर्थाने मुक्ती मिळेल. आमच्या गोकर्णाने 7 दिवस श्रीमद भागवत कथेचं वाचन त्या ठिकाणी केलंय. आणि 7व्या दिवशी त्या धुंदुकारीला मुक्ती खऱ्या अर्थाने मिळाली, भगवंताच्या दरबारामध्ये त्याचा प्रवेश झालाय. म्हणून हे श्रीमद भागवत कथेचं आम्ही आयोजन केलं पाहिजे. कर्मकांडामध्ये आमच्याकडून काही चूक झाली असेल, काही चुकलं असेल, पण श्रीमद भागवत कथेचं जर आम्ही वाचन केलं ना, आमच्या पूर्वजांना मुक्ती 100% मिळत असते, यात शंकाच नाही. म्हणून खऱ्या अर्थाने आणि आमचे पूर्वज प्रसन्न राहत असतात. भगवंताच्या चरणापाशी ज्याला जर जागा मिळाली त्याची इतकं समाधान कोणतं आहे हो. म्हणून आम्हाला तो पितृदोष लागत नाही आणि पुण्यही भागवत कथेचं मिळत असतंय. म्हणून त्या आत्मदेव ब्राह्मणाचा मुलगा असताना धुंदुकारी त्याला मुक्ती मिळाली. म्हणून जीवनामध्ये माणसाने सत्कर्म केलं पाहिजे, ज्ञानदान केलं पाहिजे, अन्नदान जीवनामध्ये केलं पाहिजे. आणि सत्कर्म करायला उशीर कधीच करू नका, नाही का. जीवनामध्ये जेव्हा घडेल तेव्हा आम्ही केलं पाहिजे. ज्याला समाजामध्ये गरज असेल त्याला दान केलं पाहिजे, नाही का. ज्याच्याकडे भरपूर आहे त्याला दान करतोय, काही उपयोगी गाव नाही. आजही समाजामध्ये खूप माणसं गरीबी हो, त्याला दान केलं पाहिजे, नाही का. आजही अनाथ आश्रमामध्ये गरीबाची मुलं असतात, अनाथ मुलं असतात. वृद्ध आश्रमामध्ये काही म्हातारे माणसं आहेत गरीबाची, नाही का. वारकरी शिक्षण संस्थेमध्ये बरेचसे गरीबाची मुलं आहेत, त्यांना आम्ही दान केलं पाहिजे. त्याला वही घेऊन दिली पाहिजे, पेन दिला पाहिजे, पुस्तकं दिले पाहिजे. त्या मुलाला आम्ही वही पेन पुस्तकं जर दिले, तो शिकला मोठा झाला, तोच आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये मिळणार आहे ना. आम्ही वाढदिवसाला डीजे लावतो, फटाके उडवतोय, नाही का. लाखो रुपये खर्च करतो, वायपट खर्च येतो. ते करण्यापेक्षा गरीबाच्या मुलाला दान करा ना, तेच पुण्य आमच्या पदरामध्ये पडणार आहे. समाजामध्ये ज्याला गरज असेल त्याला दान आम्ही केलं पाहिजे. आणि ते केलेल्या दानाचं खऱ्या अर्थाने माणसाच्या आयुष्यामध्ये तेच पुण्य कामा येत असते. माणसाची चांगलं वागलं पाहिजे. जीवनामध्ये ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाची किंमत असते. आपण जे दिवस काढले तिची नेहमी माणसांना जाणीव ठेवली पाहिजे. सुंदर चेहरा म्हातारा होतोय, बलाढ्य शरीर होऊन पडतं, सत्ता संपत्ती पद अधिकार हे सुद्धा एक दिवस काळाच्या वागात निघून जाणार आहे. खाली फक्त राहणारे आपण केलेला परमार्थ आणि केलेले चांगले कर्मच आमच्या बरोबर येणार आहे, दुसरं काही येणार नाहीये. चांगलं व्यक्तिमत्व जन्म घेत नसतो, ते निर्माण करावं लागत असतं. आपल्यासोबत दुसऱ्याचंही भलं व्हावा अशी ज्याची मानसिकता असते त्यांना आयुष्यात काही कमी पडत नाही. धर्माची गद्दारी, कार्यात बेईमानी, वागण्यात लाचारी आणि बोलण्यात जी माणसाला बाडी करतात ते आयुष्यात सुखी होत नाहीये. चांगलं जीवन जगा ना. आम्ही परमार्थ करतोय, दुसऱ्याचं सुद्धा वाटोळं करू नका. जो इतरांचं वाईट करतो ना, स्वतःला वाचवण्यात कमी पडतो. जो दुसऱ्याचं चांगलं करतोय ना, तो स्वतः कधी संपत नाही हो. दुसऱ्याची वाट लावण्यापेक्षा आपण चांगल्या वाटेला लागा. दुसऱ्याला वाट दाखवण्यापेक्षा वाट दाखवण्याचं कार्य करा. माणसाचा दर्जा श्रीमंतीवरून ठरत नसतो, विचारावरून ठरत असतो. चांगला माणूस बना. शेवटी हिशोब धर्माचा नाही कर्माचा होत असतो, एवढं लक्षात ठेवा. आम्ही काय कर्म केले भगवंत आम्हाला पहिल्यांदा विचारणार आहे. म्हणून जीवनामध्ये कर्म चांगलं करा. कारण कधी सत्कर्म करायला वेळ लावू नका. एकदा काय झालं, धर्मराजाकडे एक याचक मागण्याकरता गेलाय. संध्याकाळची वेळ होती. धर्मराजाकडे तो मागण्याकरता गेला, म्हटलं काही दान द्या. भिक्षुक मागण्याकरता गेला, पण संध्याकाळची वेळ. धर्मराजा म्हणले नको, आता नाही तुला भिक्षा देतो, उद्या सकाळी ये, सकाळी देतो म्हणले. सकाळी ये म्हणले, सकाळी देईल मी. तू म्हणे देताल का? निश्चित देईल म्हटलं. असं म्हटल्याबरोबर भीमदादाने ते ऐकलं. भीमदादा इकडे मोठ्यानं ओरडायला लागले, अहो आमच्या धर्मराजाने काळ जिंकलं म्हटले. काळ जिंकला म्हटले, त्यांना खात्री उद्या सकाळपर्यंत आपण जगणार आहे, नाही का. उद्या सकाळपर्यंत आपण जिवंत राहणार आहे. कारण दरवाजामध्ये याचक आला होता, त्याला सांगितलं की उद्या सकाळी ते द्यायला तयार आहे. कधी जावा लागेल भरोसा आहे का हो? धर्मराजाने ते ऐकलं. म्हटलं भीमा असं काय बोलतो? म्हणजे मग
तुम्ही त्याला सकाळी बोलवलं, पण सकाळपर्यंत तुम्ही जगाल खात्री आहे का तुम्हाला? जगताना तुम्हाला नक्की माहिती आहे का? मग धर्मराजाच्या लक्षात आलं, म्हणलं नाही त्याला मागं बोलू. त्याच वेळेला मागं बोलवलं आणि त्याला दान देऊन टाकलं. म्हणजे सत्कार्य करायला वेळ लावू नका, नाही का? कधी जावा लागेल याचा भरोसा नाही. म्हणून चांगलं जीवन त्या भगवंताचं भजन करा, त्याचं चिंतन करा. कारण जीवनामध्ये आमच्याबरोबर फक्त कर्म येत असतात, दुसरं काही येत नाही. कारण आपण महात्म्यापर्यंत भागवत कथेचे आलो होतो. आता खऱ्या अर्थाने प्रथम स्कंदामध्ये आपण पदार्पण करत आहोत. भागवत कथेचा पहिला स्कंद म्हणजे इथून खऱ्या अर्थाने भागवत सुरू होत आहे. आता पहिल्या स्कंदापासून या अगोदर जे बघत होते महात्मे, म्हणून पहिल्या स्कंदामध्ये सुरुवात करण्याच्या अगोदर एखादं भजन हे राधे कृष्णा राधे काळी बाजी कृष्णा कृष्णा राधे राधे काळी काळी राधे श्याम राधे श्यामा श्याम श्यामा राधे राधे. सर्वांनी म्हणा. हे राधे कृष्ण कृष्णा कृष्णा राधे राधे रे श्याम राधे श्याम श्याम राधे 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 कृष्णा 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 राधे 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 श्याम राधे श्याम राधे 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 कृष्ण 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 राधे 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 श्याम 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 राधे राधे कृष्णा राधे श्याम राधे 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 कृष्णा राधे कृष्णा कृष्णा राधे हरि बोल राधे श्याम 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 राधे राधे कृष्ण 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 राधे 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 श्याम श्याम राधे राधे. कृष्ण भगवान की जय. जय जय श्री राधे श्याम. श्रीमद भागवत कथेच्या प्रथम स्कंदामध्ये आपण पदार्पण करत आहोत. मंगल चरणामध्ये पहिला जो श्लोक आहे श्रीमद भागवत कथेचा, जन्माधस्य यातनवयदितरशार्थे अभिज्ञ स्वरात तेने ब्रह्महदा अधिक वहन्ति मुह्यति यत्सूरय तेजो वारी मृदा यथा विनय
म्यो यत्र त्रिगोचरामृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परम धीमहि. सत्यासारखा दुसरा धर्म नाहीये, नाही का? श्रीमद भागवत कथेचा ह्या पहिला श्लोक आहे ना, याच्यामध्ये कोणत्या भगवंताची स्तुती नाही केली, भगवंताची स्तुती नाही, पण याच्यामध्ये खऱ्या अर्थाने सत्य काय आहे त्याची स्तुती केलेली आहे. सत्यासारखा दुसरा धर्म नाही, म्हणजे धर्म न अर्थ दुसरा नाही का, दुसरा धर्म नाही. कारण सत्यासारखा धर्म नाही. भगवंताने गीता आम्हाला सांगितली, पण गीतेमध्ये एखाद्या भगवंताची स्तुती का हो? नाही. माणसाने माणसाची कसं वागलं पाहिजे, मानवता हा खरा धर्म गीतेमध्ये आम्हाला सांगितलेला आहे. म्हणून एखाद्या भगवंताची स्तुती केली नाही, माणसाने माणसाची चांगलं वागलं पाहिजे. तसं या भागवत कथेमध्ये सत्यासारखा दुसरा धर्म सांगितलेला नाही. सत्य खऱ्या अर्थाने खरा धर्म आहे. माणसाने माणसाची चांगलं वागलं पाहिजे, चांगलं बोललं पाहिजे, हा खऱ्या अर्थाने हा धर्म सांगितलेला आहे. सत्य हा धर्म सांगितला भगवंताकडे. ईश्वर सत्य है, सत्य शिव है, शिव ही सुंदर है. जीवन ज्योत बुझागरी है. सत्यम शिवम सुंदरम. सत्यम शिवम सुंदरम. सत्यम शिवम सुंदरम. सत्यम शिवम सुंदरम. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय श्री राधे. सत्यम शिवम सुंदरम. नाही का, सत्यासारखा दुसरा धर्म नाही, खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. नाही का, खऱ्या अर्थाने सत्य हा धर्म आहे. माणसाने जीवनामध्ये सत्य वागलं पाहिजे, खरं वागलं पाहिजे. भगवंताकडे मागत असताना दुसरं काही मागू नका. भगवंताला फक्त एकच मागा, देवा हिची दान दे का देवा, तुझा विसर नको देवा, तुझा विसर मला पडू देऊ नको. एकदा का माझ्या जीवनामध्ये तुझा विसर मला पडला नाही, जीवनामध्ये कशाचीच कमी पडणार नाही. सकाळी दर्शन घेत असताना काय म्हणलं पाहिजे, भगवंताकडे धन दौलत मागू नका. मागायचंच असेल तर भगवंताला म्हणा, देवा हिची दान दे का देवा, तुझा विसर नको, एवढं मागा. जगाच्या मालकाला जर आपण मागितलं तर धन दौलत मागायची गरजच पडणार नाही ना जीवनामध्ये.
म्हणून मागत असताना त्या भगवंताला आठवा, त्याला हृदयामध्ये साठवा. आणि भगवंताला जर सकाळी सकाळी आम्ही आठवलं, हृदयामध्ये जर साठवलं, तर दिवसभर माणूस वाईट काम करणार नाही. फक्त त्याला सकाळी आम्हाला आठवता आलं पाहिजे. तो जगाचा मालक एवढा दयाळू, एवढा कृपाळू. भगवंताला म्हणा, देवा मी बाहेर चाललो, तूही माझ्या बरोबर चालणार. अंतकरणापासून त्याला आर्त हाक द्या. तुम्ही घरी येऊपर्यंत जगाचा मालक तुमची वाट बघत राहील, एवढी तुम्हाला ग्वाही देतो. फक्त त्याला आम्हाला हृदयामध्ये साठवता आलं पाहिजे, त्याला आम्हाला आठवता आलं पाहिजे. कारण दक्षिणमध्ये एक साधू राहत होते, संत राहायचे. आणि संत महात्मा राहत असताना कवी होते. भगवान श्रीरामचंद्र प्रभूच्या मंदिराच्या समोर बसायचे आणि भगवंताची प्रार्थना करायची, चिंतन करायचे, भजन करायचे. पण भगवंताला म्हणायचे, देवा मैं अगर मागू तुझे पर तुम ना देना कुछ मुझे, वरना आशिक नहीं मजदूर हो जाऊंगा मैं. नाही का, आशिक नाही देवा, मजदूर होईल म्हणले. तुझा मजदूर नाही का, पैसे घेतो तेव्हा दिवस देतो. तसं मी तुझी भक्ती करायची आणि तू मला काहीतरी द्यायचं. तेव्हा मला काहीच लागत नाही, मला काही लागत नाही देवा. कदाचित ते साधू म्हणतात, देवा मी चुकीना तुझ्याकडे मागेल, तू चुकूनही देऊ नको. नाही का, चुकूनही मला काही देऊ नको. म्हणून भगवंताकडे मागत असताना, भक्ती करत असताना अपेक्षापोटी भक्तीच करू नका. तो देणारच नाही. इच्छा ठेवून भक्ती केली तर देणार नाही. पण अंतकरणामध्ये कुठल्याही प्रकारची इच्छा न बाळगता त्याचं चिंतन करा, त्याचं भजन करा. अपेक्षा कुठलीही ठेवू नका. तो जगाचा मालक दिल्याशिवाय राहत नाही. पण आम्ही साधं पंढरपूरला जरी गेलो तर त्याला म्हणत असतो, देवा विहिरीला पाणी लागू दे. नाही, काहीतरी मागितल्याशिवाय आम्ही वापस येत नाही. अशी आमची परिस्थिती. महिला वर्ग तर लय अवघड आहे त्यांचं. त्या मागितल्याशिवाय एकाही देवाला सोडत नाही. मग सुबह असला तरी त्याने कधी सोडला नाही. त्या मागितल्याशिवाय वापसच येत नाही, कधीच येऊ शकत नाही. कारण खऱ्या अर्थाने आता त्यांना नाव नाही ठेवलं पाहिजे. कारण आमच्या घरातील परमार्थ टिकून ठेवला असेल ना, आमच्या माता वर्गाने खऱ्या अर्थाने टिकून ठेवला खरोखर ना. कारण काही बाजारांत सकाळची देवपूजा असते का त्यांनाच करावं लागत. ते गावात सकाळीच गाय छेपमळत हिंडत राहते. संध्याकाळचा दिवा त्यांनीच लावायचा. त्यांना जसं आपण उक्त देऊन टाकलेलं आहे, तुम्हीच करा हे सगळं. घरातील परमार्थ टिकून ठेवला असेल तर आमच्या माता वर्गाने ठेवलंय. आजही ज्या घरामध्ये मुलं चांगले संस्कारी जन्माला आले ना, त्या घरामधली माता सगळ्यात व्यवस्थित, ती खरी संस्कार आहे. तिच्यामुळे मुलं घडले जातात. याच महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना घडवण्याचं काम एका जिजाई साहेबांनी केलंय. हो, ह्याच महाराष्ट्रामध्ये दिलंय जिजाई साहेबांनी. जिजाईच्या तालमीत घडला घडला घडला, शिवबा 16व्या वर्षात लढला, वाघावाडी तो वैऱ्याला भिडला. शिवबा 16व्या वर्षात लढला, वाघावाडी तो वैऱ्याला भिडला. जिजा आईच्या तालमीत घडला, आई साहेबाच्या तालमीत घडला, आई साहेबाच्या तालमीत घडला घडला घडला. शुभा 16व्या वर्षात लढला, भगवान तो वैराला भेटला. शुभा 16व्या वर्षात लढला, भगवान तो वैराला भेटला. Alo 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 alo
छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज बोलो रे भाई सब संतन की छत्रपती शिवाजी महाराजांना घडवण्याचं काम एका जिजाई साहेबांनी केलंय. ह्याच महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेले आमचे प्रतिभाताई पाटील नाही का, ह्याच भारताच्या राष्ट्रपती राहिले. पण कधी डोक्यावरचं पदर पडून दिला का हो? ही खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची संस्कृती. बघितला काय एखादा फोटो त्यांचा डोक्यावरचा पदर पडलेला मातावर्ग, ही खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राची संस्कृती हो. याच महाराष्ट्रामध्ये सिंधुताई सपकाळ सारख्या माता जन्माला आल्या हो. हजारो मुलं आमची सिंधुताईनं सांभाळले. 50 ते 60 हजार मुलं खऱ्या अर्थाने आमच्या सिंधुताईना आजही अनाथ मुलं सांभाळले. अशी माता व्हायला पाहिजे. सिंधुताईना सांभाळणारे अनाथ मुलं आजही डॉक्टर असेल, क्लास 1 अधिकारी असेल, चांगल्या चांगल्या पोस्टवरती. एकही मुलगा असा रिकामा नाही. प्रत्येक मुलगा सर्व्हिसला लावला आमच्या सिंधुताईला. ही खरी आमच्या महाराष्ट्राची संस्कृती आहे. म्हणून आमच्या घरातील परमार्थ ज्यांनी टिकून ठेवला असेल ते आमच्या मातावर्ग आहे. त्यांचा स्वभाव तर खूप भोळा आहे. आमच्या मातावर्गामध्ये कुठल्याही बाबावरती ताबडतोब श्रद्धा बसते नाही का. एखाद्याने थोडा अंगारा दिला तरी श्रद्धा टपकान बसून जात असते. आमच्या मातावर्गांची काठी. म्हणून कोमल अंतकरणाचे आमच्या मातावर्ग आहे. म्हणून त्यांनाही खऱ्या अर्थाने मी धन्यवाद देईल. आणि आता आपली वेळ संपली. उद्या थोडं लवकर येत जा म्हणजे मग नाही का 6 वाजता आले म्हणजे मग आपल्याला कथा उरकत गेली काय ते 7 दिवस थोडं लवकर गाया पिळून घ्यायच्या, थोडं लवकर उरकून घ्यायचं ठीक आहे. म्हणून थोडं लवकर येत चला. म्हणून आजच्या कथेला आम्ही इथंच विश्रांती घेतोय. आणि ज्या निमित्ताने आपण या कथेचं आयोजन केलं विनोदनाथ दादांच्या या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने तर असं आयोजन सुंदर असं नियोजन आमच्या धनाल पाटील परिवाराने केलंय. प्रथमतः त्यांना धन्यवाद देईन. आणि आज ज्यांचं खऱ्या अर्थाने अन्नदान या मामा खूप हुशार या ओपनिंगलाच ते आले पहिल्यांदा. आज ज्यांचं अन्नदान आहे ते आमचे प्रभाकर मामा सावंत, त्यांनाही धन्यवाद देतो. कारण सगळ्यांनी मिळून मग पाहुणे म्हटले आम्हाला काही थोडा हातभार लागू दे त्याच्यामध्ये. बळजबरी ते देत नव्हते पण बळजबरी मामांनी पंगत आज ठेवली. म्हणून मामांनाही खऱ्या अर्थाने धन्यवाद देतो. आणि समोर बसणारे सर्वच आता आमच्या बावळगाव गंगावरून आलेले, दास राजाराम महाराजांच्या पावन भूमीतून आलेले आमचे शिवाभाऊ कुंजीर असतील, त्याचप्रमाणे कानोआबा भवार असेल, इकडे डवळून आले आमचे मयूरदादा कोले असेल, आमचे दिगंबर भाऊ थेटे असतील, सर्वच आता बरं का आमची तुमचे हिंगोनीकर सगळेच मंडळी आता सगळेच माझ्या परिचित आहे. नाना भाऊ काका भाऊ सगळेच आता परिचित, कांगोनीकर असतील, हिंगोनीकर असतील, सर्वांना धन्यवाद देतो. सर्वच आता सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि आजची कथा इथं विश्रांती घेते. चला आता आरतीचं ताट आणा आरतीसाठी.